नमस्कार, मी वनिता किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे पनीर चिल्ली. अहो, बाहेर जाण्यापेक्षा एवढा पाऊस पडते तर बाहेरचं खाण्यापेक्षा आपण घरीच बनवूया ना कमी वेळात. चला मी दाखवते तुम्हाला ती रेसिपी कशी बनवायची पनीर चिल्ली. तुमच्याकडे व्हेजिटेबल चॉपर असेलच. चला तर आपण त्याच्यामध्ये 1 इंच आलं, 3 हिरव्या मिरच्या आणि 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि थोडं कोथिंबीरचं देठ घेऊन त्या चॉपरमध्ये टाकून आपण चॉप करूया. जर तुमच्याकडे चॉपर नसेल तर तुम्ही सुरीने सुद्धा बारीक कट करू शकता. हे बघा किती छान चॉप होते. एका मिनिटात मस्त चॉप होऊन निघते, कट करून निघते. बघा, हे झालं आपलं चॉप करून, कट करून झालं. बघा किती छान कट करून आलं. चला आता आपण 2 चमचे कश्मीरी लाल मिरची आणि त्याच्यामध्ये चिमूटभर मी फूड कलर टाकलेला आहे. आता त्याच्यात थोडंसं पाणी टाकून आपण ते मिक्स करून ठेवूया. हे बघा, मी चितळेचं 200 ग्राम पनीर घेतलेलं आहे. 200 ग्राम चितळेचं पनीर घेतलेलं आहे. आता ते आपण छोट्या छोट्या क्यूबमध्ये कट करूया. सगळे छोट्या छोट्या क्यूबमध्ये कट केलेलं आहे. बघा मी आता एका बाउलमध्ये ते आपण टाकूया सगळं आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा काळी मिरपूड आणि अर्धा चमचा मीठ आणि जे आपण ते काश्मीरी लाल मिरची पावडर आणि थोडंसं फूड कलर टाकून जे पाण्यामध्ये मिक्स करून ठेवलेलं होतं ना, ते त्याच्यावरती टाकूया. जे आपण पनीर कट केले त्याच्यावर. आणि मग मी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर त्यावरती टाकलेलं आहे. त्यात सगळं मिक्स करूया, सगळं एकजीव करूया. बघा किती छान कलर आला आहे. कलर जास्त नाही, फक्त थोडं. मी काश्मीरी मिरची का घेतली, कारण की ते कलरला छान असतात ना. आता आपण पॅनमध्ये तेल ठेवूया आणि ते जे आपण पनीर कोट करून ठेवले ना सगळं कॉर्नफ्लॉवर टाकून, मग ते तळून घेऊया. सगळे स्लाइस टाकून असं जास्त पण आपल्याला फ्राय नाही करायचे आहेत. ते झालं आपलं फ्राय करून. आता आपण ज्या पॅनमध्ये तेल घेतलं त्यातलं थोडं मी कमी केलेलं आहे आणि त्याच तेलामध्ये आता आपण चिल्ली बनवूया. चला, जे आपण ते आलं लसूण कोथिंबीरचे देठ आणि हे आलं लसूण कोथिंबीरचं देठ आणि हिरव्या मिरच्या चॉपरमध्ये चॉप केलेले होते त्या टाकूया. त्याचा वास जाईपर्यंत गॅसची फ्लेम आपल्याला मिडियमच ठेवायची आहे आणि ते जरा परतूया. त्याचा वास जाईपर्यंत ते तेलात परतूया. बघा, जास्त फाईन पण नाही केलं आहे, थोडं ओबडधोबडच केलं आहे मी. आलं लसूण हिरव्या मिरच्या आणि देठ. तर चला, आपलं झालेलं आहे ते परतून. आता आपण त्याच्यात कांदा शिमला मिर्च टाकून थोडंसं परतूया. गॅसची फ्लेम मिडियमच ठेवा, नाहीतर फास्ट ठेवली ते करपून जाईल. थोडंसं असं परतून घेऊया, म्हणजे थोडं शिजत त्याच्यावर थोडं 1 मिनटं आपण झाकण ठेवूया. बघा, त्याला पाणी सुटल्यावर कसं शिजलंय का बघूया. अजून थोडंसं परतून घेऊया आणि
आता त्याच्यात आपण सगळे सॉसेस अर्धा कच्चंच ठेवायचे, थोड्या भाज्या एकदम फाईन शिजवायच्या नाही. आता मी अर्धा चमचा करून पूर्ण 1 चमचा रेड चिली सॉस घेतलेला टाकलेला आहे त्याच्यात, आणि अर्धा चमचा सोया सॉस, अर्धा चमचा विनेगर आणि पूर्ण 1 चमचा भरून टोमॅटो केचप, कारण की आपल्याला त्याच्यात साखर नाही टाकायची. हा टोमॅटो केचप टाकल्यावरच त्याला थोडासा गोडवा येईल. पनीर चिल्ली, चिकन चिल्ली थोडीशी गोडच असते ना, म्हणून मी मोठा चमचा टोमॅटो केचप टाकला. आता त्याच्यावर अर्धा चमचा मीठ टाकूया आणि थोडासा अजिनोमोटो म्हणजे चवीसाठी ते टाकल्याने त्याला खूप छान टेस्ट चव येईल. चायनीज लोक बघा अजिनोमोटो टाकतातच सगळ्या चायनीजमध्ये. आता आपण जो 2 चमचे कॉर्नफ्लॉवरची स्लरी बनवलेली होती ना, ती त्याच्यावर टाकूया. ह्यातला कांदा, शिमला मिर्च थोडीशी अशी कच्ची म्हणजे थोडी कच्ची राहिल्यावर ते खाताना दाताखाली येतात ना, तेव्हा खूप छान टेस्ट लागते. आपल्याला एकदम शिजवायची पण नाही. आता आपण ज्यात ते पनीर फ्राय केलेले होते ते टाकूया आणि परतूया, आणि वरून थोडीशी कोथिंबीर आणि थोडेसे सफेद तीळ टाकून ते परतूया. आपली आहे ना पनीर चिल्ली बनवलेली, बघा किती छान दिसते, कलरफुल आणि इतकी छान दिसते बघा. बाहेर मिळते त्याच्यापेक्षा अजून किती पटीने तरी छान टेस्ट, खायला पण टेस्ट छान लागते. तुम्ही बघा घरी बनवून बघा, मी केलं तसं त्याप्रमाणे करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आता थोडंसं परतून घेतल्यावर ते आपलं गॅस बंद करायचं आणि मी बाउलमध्ये काढते बघा, तुम्हाला दाखवते काढून. किती छान दिसत बघा. आणि त्याच्यावर हे बघा बाउलमध्ये त्याच्यावर कोथिंबीर आणि तेल टाकून मी गार्निश केलेली आहे. बघा किती छान दिसते ते. बघा तुम्ही घरी नक्की करून बघा. जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडेल असेल तर कमेंट करा, लाईक करा.